महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून त्यानिमित्त आज भारतीय जनता पार्टीचे खासदार अजित गोपछडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नांदेड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात विविध विकास कामांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला असून व त्याचबरोबर नांदेड येथे विभागीय आयुक्त व्हावे यासाठी राज्य सरकारकडून लवकरच घोषणा करण्यात येणार आहे आणि नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्प उभारणीसाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यानिमित्त आमचं सर्व शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार आहोत। मुळात हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांचा सन्मान वाढवणारा अर्थसंकल्प आहे। 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, 50,000पर्यंतचं प्रोत्साहन देणं आणि जून-जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी हाच या अर्थसंकल्पाचा न्यूक्लियस आहे। शेतकऱ्यांचा सन्मान महाराष्ट्राचे लोकनेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाढवलेला आहे आणि शाश्वत शेती, प्राकृतिक शेती, नैसर्गिक शेती या दृष्टिकोनातून आणि AIच्या माध्यमातून तंत्रज्ञान, इनोव्हेशन, इन्क्युबेशन सेंटर्स आणि या देशातलं जे काही नेतृत्व आहे, सक्षम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जे काही व्हिजन आहे ते पूर्णपणे अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राला पूर्णपणे ज्या दृष्टीने पुढे नेत आहेत, निश्चितच देशातला या आर्थिक शक्ती म्हणून महाराष्ट्र हा एक अग्रक्रमाने पहिलं राज्य होण्याच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीसजी प्रयत्न करत आहेत। मी त्यांच्या या प्रयत्नाला गोर गरीब शेतकरी, शेतमजूर, वंचित, पीडित, शोषित समाज आणि आमचे विद्यार्थी यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं। नांदेडला या माध्यमातून नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून दमनगंगा, वैतरणा, गोदावरी जो 13,000 कोटीचा जो विषय आहे, पुन्हा या संदर्भातला दुसरा जो नदीजोड आहे त्यामध्ये 2300 कोटीचा जो प्रकल्प आहे, ही गोदावरी नदी नांदेड जिल्ह्यातूनच जाते आणि आम्ही केंद्राच्या माध्यमातून 2 डाक भवन आणले। L2 मधलं कॅन्सर सेंटर नांदेडमध्ये देण्यात आलं। मल्टी स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी नांदेडमध्ये येत आहे। नांदेडला वंदे भारत मिळालेले आहे। नांदेडला ट्रॅफिक मुक्त अशा प्रकारचं शहर होणार आहे। 2 मोठे या ठिकाणी फ्लायओव्हर्स होतील आणि रिंग रोडच्या संदर्भामध्ये देखील नॅशनल हायवे आणि समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून द्रुतगती कॉरिडॉर जो आहे नांदेड देगलूर जो अकोल्याला जोडणार आहे संगारेड्डीपर्यंतचा, असे अनेक विषय नांदेडमध्ये येणार आहेत। नांदेडमध्ये IT हबच्या संदर्भातला विषय चालू आहे। नांदेडमध्ये AI हबच्या संदर्भातला देखील विषय चालू आहे। इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी सहित नांदेडमध्ये मेडिकल हबच्या संदर्भातला देखील विषय होणार आहे। त्यामुळे नांदेड आता हे विकासाच्या दृष्टीने झेप घेणार आहे। त्यामुळे सगळ्या प्रकारचे जे हायपर परफॉर्मन्स सेंटर जे क्रीडा क्षेत्रातले आहेत, असे सगळे सेंटर्स आणि गुणवत्ता दर्जाची जे काही केंद्र या राज्यामध्ये जे डिक्लेअर केलेत, आम्ही या 2 खासदार माननीय अशोकराव चव्हाण साहेब आणि आम्ही आणि बाकीचे सर्व आमदार मिळून या दृष्टिकोनातून भरीव अशा प्रकारची मागणी हे किमान यातील 2-3 तरी सेंटर आम्ही नांदेड जिल्ह्याला ओढून आणू अशी आम्हाला या ठिकाणी आशा वाटते आणि शाश्वती वाटते। अपर पैनगंगाचे कार्यालय जे आहे ते नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीला हलवत आहेत। नांदेडचे 850च्या वर प्रकरण शेतकऱ्यांचे प्रलंबित आहेत आणि शेतकऱ्यांना NOC घेण्यासाठी किंवा परवानगी घेण्यासाठी नाशिकला जावं लागतं आणि त्यातले 6 प्रकल्प, 6 प्रोजेक्ट बंद आणि 6 स्थलांतरित असे विखे पाटलांनी आदेशही काढलेले आहेत आणि तशी इथं तयारी सुरू झालेली आहे। निश्चितच या संदर्भामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आम्ही विनंती करू आणि ही जी काही प्रक्रिया जी चाललेली आहे नाशिकमध्ये कार्यालय हलण्याची, तो आमच्या मराठवाड्यावरचा आमच्यावरचा तो अन्याय आहे आणि विखे पाटलांना मी आणि खासदार अशोकराव चव्हाण साहेब विनंती करून हे कार्यालय हलवण्याची प्रक्रिया ताबडतोब आम्ही थांबवण्यास त्यांना विनंती करू आणि आमच्या या विनंतीचा मान विखे पाटील साहेब ठेवतील आणि हे नाशिकला जाणारं कार्यालय परत मराठवाड्यामध्ये राहण्यासाठी मी आणि खासदार अशोक चव्हाण साहेब आम्ही प्रयत्न करू। पश्चिम महाराष्ट्रातले नेते मंडळी मराठवाड्यावर अन्याय करतात? निश्चितच असा काही विषय नाही आहे। आम्ही त्यांना यापर्यंत हा जो तुम्ही आता सांगितलेला जो विषय तर सांगू, आम्ही दोन्ही राज्यसभेतले खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचं अनुभव आहे, त्यांना या विषयातली सगळी माहिती मिळालेली आहे। आम्ही दोघंही मिळून प्रयत्न करून निश्चितच हे कार्यालय मराठवाड्यामध्येच ठेवणार, नाशिकमध्ये आम्ही जाऊ देणार नाही। निश्चितच, कारण सगळ्या कायदेशीर तत्वाच्या आधारावरती, भौगोलिक स्थानाच्या आधारावरती, वैज्ञानिक सगळ्या विषयाच्या आधारावरती पाहायला गेलं तर आमच्या ट्रायबल क्षेत्रातली जी लोक आहेत, किनवट आहेत, हिंगोली आहेत, परभणी आहेत, या सगळ्यांना न्याय मिळायचा असेल तर त्याचा न्यूक्लियस नांदेड आहे। कारण नांदेडलाच विभागीय आयुक्तालय होणार यामध्ये कुठली तीळ मात्र शंका नाही।
समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.